हरित क्रांतीच्या ध्यासाने प्रेरित होऊन वरुड परिसरातील संत्रा शेती व शेतकऱ्यांना आर्थिक सुबत्ता देणाऱ्या जीवनदायी वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाची मुहूर्तमेढ 2005 साली रोवली गेली। तालुक्याचा जीवनदायी प्रकल्प म्हणून त्याकडे सगळे बघू लागले असताना कधी राजकीय ग्रहण तर कधी प्रकल्प पूर्तीची महत्त्वाकांक्षा इत्यादी कारणांमुळे हा प्रकल्प गेल्या 15 वर्षापासून रखडलेलाच आहे। आता शेतकऱ्यांना कधी काळी आर्थिक सुबत्तेचे स्वप्न दाखविणारा हा प्रकल्प आता दिवा स्वप्न वाटू लागल्याने प्रकल्प पूर्तीसाठी आधुनिक भगीरथाची प्रतीक्षा लागून आहे। संत्रा बागा आणि नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून तालुक्यातील नद्या बारमाही वाहत्या करण्याकरिता तत्कालीन आमदार नरेशचंद्र ठाकरे यांनी माधवराव चितळे समितीच्या अहवालाचा अभ्यास केला। हा प्रकल्प जीवनदायी ठरणार असल्याची खात्री पटल्याने त्या दिशेने भगीरथ प्रयत्न करून शासन दरबारी सातत्याने वर्धा डायव्हर्शन प्रकल्पाचा प्रश्न अग्रक्रमाने लावून धरला। या प्रकल्पापासून 12,521 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार होती। 19 किलोमीटर लांबीच्या सुपर एक्सप्रेस कालवा सातपुड्याच्या पायथ्याशी तयार करून तालुक्यातील नद्या बारमाही वाहत्या ठेवल्या जाणार होत्या। 210 हेक्टर जमिनीवर हा प्रकल्प प्रस्तावित असून यामध्ये खाजगी आणि सरकारी मालकीच्या जमिनीचा समावेश आहे। प्रकल्पाचे 60 ते 70% कामही पूर्ण झाले असले तरी जिल्ह्याला वरदान ठरणारा वर्धा डायव्हर्शनचा सुपर एक्सप्रेस कालव्याचे काम कासव गतीने चालू आहे। 230 कोटीवरून 1000 कोटीवर गेलेल्या व मागील 15 वर्षात विजनवासात असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊन शेतकऱ्यांना सुगीचे दिवस कधी येणार हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे। राजुरा बाजारमध्ये किंवा वरुड तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा खूप मोठी समस्या आहे। आताच नाही आहे तर पिढ्यानपिढ्या म्हणजे खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। इथे मोठमोठ्या संत्रा बागा आहे, संत्रा बागा त्या वाढून गेल्या आहे। मागच्या वर्षी 30% ते 40% संत्रा बागा वाढण्यात आल्या। त्यामुळे इथे जे शेतीला लागणारं पाणी आहे ते अपुरं पडून राहिलं। ड्राय झोनमध्ये हा एरिया आहे, पण त्या वर्धा डायव्हर्शनला जर गती मिळाली किंवा तो प्रकल्प पूर्ण झाला तर इथे सुजलाम आणि सुफलाम असं शेतकरी होऊन जाईल। एका पिकावर न अवलंबून राहता असे शेतकरी भरपूर काही पीक घेऊ शकते। त्याचबरोबर संत्रा उत्पादन वाढू शकते। पण काही कारणास्तव तो प्रकल्प होऊन नाही राहिला। माझी हीच इच्छा आहे का जे सरकार आहे त्या सरकारने त्याकडे गंभीरतेने लक्ष देऊन ते पूर्ण करावे तो प्रकल्प आणि शेतकऱ्याची समस्या पूर्ण मिटावी ही माझी विनंती। प्रदीप बहुरूपी, विदर्भ न्यूज, वरुड।